नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे लेक्चर आहे अत्यंत महत्त्वाचं असं लेक्चर आहे. वन लायनरमध्ये 75 प्रश्न, अतिशय महत्त्वाचे नेहमी येणारे प्रश्न उत्तर आहे. मराठी व्याकरणवरती आधारित आहे. सर्वच जे प्रश्न आहेत ते मराठी व्याकरणवरती आहे. सर्वच परीक्षा करत आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे जे आहे लेक्चर मिळतील. तर आता वेळ घालवतो आपण समोर वळूया. ओ हा स्वर हा कुठल्या दोन स्वरांनी तयार होतो? ओ जो होतो अ आणि उ. लक्षात ठेवा, अ आणि ऊचा ओ हा तयार होत असतो. त्याच्यानंतर जोडाक्षर म्हणजे काय असतं? जोडाक्षर हे काय असतं? दोन किंवा जास्त जेव्हा व्यंजनं एकामेकामध्ये मिळतात आणि सोबतच स्वर जेव्हा त्याला लागतो तेव्हा जे तयार होतं त्याला जोडाक्षर म्हणतात. नाव असतं त्याचं जोडा आहे. जोडाक्षर म्हणजे दोन व्यंजने प्लस स्वर, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यंजने. इंग्रजी स्वरांची जोडी ही कुठली आहे? इंग्रजी स्वरांची जोडी जी मराठीमध्ये आपण यूज करतो अ आणि अ, ॲ आणि अ. ओके, तर लक्षात ठेवा इंग्रजी स्वरांची जोड्या एक आहे अ आणि अ. वर्णमालेत एकूण किती कठोर व्यंजने आहे? कठोर व्यंजने किती आहेत? 13 टोटल कठोर व्यंजने. लक्षात ठेवा वर्णमालेमध्ये मृदू व्यंजने, कठोर व्यंजने, स्पर्श व्यंजने असे डिफरंट जे व्यंजने असतात त्याच्यामध्ये जे कठोर व्यंजने आहेत ते किती आहे? 13. ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ए हा संयुक्त स्वर आहे. दोन स्वरापासून जो स्वर तयार झालो त्याला काय म्हणतात? संयुक्त स्वर असं म्हणतात. लक्षात ठेवा. उष्म वर्ण हे कुठले आहे? उष्म वर्ण 3 आहे. श, श शामृगातला, त्याच्यानंतर श, पोटफोळ्या श आणि स. लक्षात ठेवा हे तिन्ही काय उष्म वर्ण आहे. स्वरादी हे कोणते असते? स्वरादी अम आणि आहा. स्वरादी जे ज्याला शेवटी स्वर लागतो त्याला काय म्हणतात? स्वरादी. ओके, तर स्वरादी हे कोणते आहे? अम आणि आहा. जसं की सुरुवातीला हे लावलं जातं स्वरादी अम आणि आहा. त्याच्यानंतर शाळा हे कोणते नाम आहे? शाळा सामान्य नाम आहे. कुठले नाम आहे? शाळा सामान्य नाम. त्याच्यानंतर नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते आहे? नामाचे 3 मुख्य प्रकार सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. लक्षात ठेवा मुख्यवाले 3 प्रकार जर विचारले तर सामान्य, विशेषण आणि भाववाचक. याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. काकाने मला शाबासकी दिली. शाबासकी हा कुठला आहे? तर भाववाचक नाम आहे. शाबासकी काय दर्शवतो? भाववाचक नाव. याच्यातून भाव प्रकट होतं म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? भाववाचक नाम. शब्दाच्या जाती किती असतात? टोटल 8 जाती असतात शब्दांच्या. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे प्रकारचे शब्द आहेत. कुठल्या प्रकारचे आहे? विकारी शब्द आहे. विकारी आणि अविकारी. विकारीमध्ये बदल होत असतो, अविकारीमध्ये बदल होत नसतो. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे काय? विकारी आहे. विभक्ती ओळखा. सलाते. सलाते कर्माला जर असेल तर द्वितीय असते, नाही तर मग चतुर्थी असते. लक्षात ठेवा सलाते, सलानाते हे द्वितीयामध्ये आणि चतुर्थीमध्ये असते. कर्माला उद्देशून जर असेल ते लागून असेल तर त्याला सलाते द्वितीयामध्ये असते. विभक्ती ओळखा. तैया. तैया कशामध्ये येते? सप्तमी. त ई आ जर एंडमध्ये येत असेल तर ती काय असते? विभक्ती सप्तमी. चाचीचे एंडमध्ये जर लागत असेल चाचीचे तर विभक्ती कुठली असते? षष्ठी. लक्षात ठेवा. संबोधन काय दर्शवत असतो? संबोधन हाक देणं, कोणाला बोलावणं किंवा आज्ञा देणं असं जर असेल तर ते विभक्ती कुठली असते? ते असते संबोधन दर्शवते. काय दर्शवते? संबोधन. विभक्ती ओळखा. ऊनहून. ऊनहून, जापानहून, जर्मनीहून, पंचमी. तर ही जी विभक्ती असते कुठली असते? ऊनहून पंचमी. त्याच्यानंतर नि एशी डायरेक्टली जोड्या जुळवायला विचारू शकतात किंवा सिंगलसुद्धा विचारतात. विभक्ती ओळखा. ने एशी. ने एशी तृतीया विभक्तीमध्ये येते. तृतीया ने एशील हे तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करून घ्या. मुलांनो शिस्तीत चला. संबोधन. मुलांनो नो जे असतं ते कशा दर्शवतं? संबोधन. मुलांनो. विभक्ती ओळखा. घोड्याने राजास पाडले. घोड्याने, ने म्हटलेला आहे. ने एशी. ने एशी काय असते? तृतीया. लक्षात ठेवायचं. घोड्याने राजास पाडले तर घोड्याने म्हटलेलं आहे तर तृतीया. ने एशी हे तृतीयामध्ये असतं. करण म्हणजे काय असतं? क्रियेचं हे साधन असतं किंवा वाहन असतं. जर तो चालत आहे, चप्पल घालून चालत आहे, चप्पल काय झालं? वाहन झालं. तो बाईकवरून जात आहे तर बाईक काय झालं? वाहन झालं किंवा साधन झालं, म्हणजेच काय? करण झालं. सर्वनाम प्रकार कुठला आहे? मी आपणहून त्यांना देणगी दिली. मी आपणहून म्हणजेच काय? आत्मवाचक सर्वनाम. आपण हे काय? आत्मवाचक सर्वनाम. हा, ही, हे ही जी सर्वनामं आहे कोणत्या प्रकारची आहे? हा, ही, हे ही दर्शक सर्वनामं आहे. हे समोरच्याला दर्शवितात. हा, ही, हे. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार कुठला आहे? चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. अधिविशेषण. चांगला समोर लागलेला आहे. ओके, म्हणून काय म्हटलं त्याला? अधिविशेषण. कसा मुलगा आहे? चांगला. मुलगा कसा आहे? मुलगा हा चांगला आहे म्हणजे विशेष माहिती देत आहे. शब्द कुठला? चांगला. आणि विशेषणाचा प्रकार कुठला? समोर लागलेला आहे.
म्हणून काय अधिविशेषण. कोल्हापुरी चिवळा, नागपुरी संत्री, विशेषण ओळखा. कोल्हापुरी चिवळा, चिवळ्याच्या हा काय कोल्हापुरी, नागपुरी हे काय नाव आहे म्हणून नामसाधित हे विशेषण आहे. नामसाधित विशेषण कोल्हापुरी, नागपुरी, चिवळा. मी कविता लिहित असे, काळ ओळखायचा आहे. मी कविता लिहित असे म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळमध्ये कुठला आहे, लिहित असे म्हणजे रीती भूतकाळ. क्रियापद म्हणजे काय होतं, वाक्याचा अर्थ जो पूर्ण करत असतो असा जो क्रियावाचक शब्द असतो त्याला काय म्हणतात, क्रियापद म्हणतात. लक्षात ठेवा. मुलांनो चांगला अभ्यास करा, आज्ञार्थी वाक्य. लक्षात ठेवा, मुलांनो चांगला अभ्यास करा या वाक्यातून काय प्रकट होत आहे, आज्ञार्थी वाक्य. म्हणजे समोरचा व्यक्ती त्यांना सूचना करताय, त्यांना सांगत आहे मुलांनो चांगला अभ्यास करा. अबब केवढी प्रचंड आग ही, कुठलं वाक्य, अबब उद्गारार्थी वाक्य. लक्षात ठेवा, उद्गारार्थी वाक्य अबब असं ज्याच्यातून उद्गार निघतो ते वाक्य कुठलं असतं, उद्गारार्थी वाक्य असतं. मुलांनी वडिलाची आज्ञा पाळावी, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. विद्यार्थ पाळावी म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही जे आहे नेहमी तुम्हाला हे करायचं आहे, नेहमी तुम्हाला पाळायचं आहे. तर असं जर असेल तर काय असतं, विद्यार्थ असतं. एकदा, दोनदा, हजारदा ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे आहे, तर आवृत्तीवाचक. हे काय दर्शवते आपल्याला, आवृत्ती. एकदा आला, दोनदा आला, हजारदा आला. तर हे काय कुठली विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे, तर आवृत्ती दर्शक, आवृत्ती वाचक. वर खाली पुढे मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहे, वर खाली पुढे मागे क्रियाविशेषण. क्रियेबद्दल ते विशेष माहिती सांगते. तो वर गेला, झाडा खाली बसला, झाडा खाली बसला. ओके, तर हे काय क्रियाविशेषण. अविकारी शब्द म्हणजे काय, अवयवांना अविकारी शब्द म्हणतात. अवयव जे असतात त्यांना काय म्हणतात, अविकारी म्हणतात. रेल्वे खाली, शहाण्यापुढे, घरासमोर, शाळाजवळ हे काय झाले, अविकारी झाले, अवयव झाले, शब्दयोगी अवयव झाले. नामाला लागली म्हणून ते झाले शब्दयोगी अवयव झाले. त्यानंतर आज्ञे बर हुकूम, शब्दयोगी अवयव प्रकार कुठला याच्यामध्ये, आज्ञे बर हुकूम ते योग्यता वाचक. लक्षात ठेवा, बऱ्याचदा पेपरमध्ये आलेला आहे. आज्ञे बर हुकूम शब्दयोगी अवयव प्रकार कुठला, तर योग्यता वाचक. आणि या शब्दाची जात कोणती आहे, तर उभयन्नवी अवयव आहे. उभयन्नवी अवयव आणि. लक्षात ठेवा, मरावे परी कीर्तिरूपे उरावे, उभयन्नवी अवयव ओळखा. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. परी हा जो आहे विरोधदर्शक शब्द आहे. परी, मरावे परी कीर्तिरूपे उरावे हा उभयन्नवी अवयव आहे, त्याने ते जोडलेला आहे. मरावे आणि कीर्तिरूपे हे जोडलेलं आहे कशाने, परीने. जे चकाकते ते सोने नसते, वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोनं नसते हे काय मिश्र वाक्य आहे. लक्षात ठेवा, जे चकाकते ते सोनं नसते. केवळ वाक्याचं प्रमुख लक्षण म्हणजे त्यात एकच उद्देश्य आणि एकच विधेय असतं. हे लक्षात ठेवायचं. त्यात एकच काय असते, उद्देश्य आहे आणि एकच विधेय आहे. म्हणजे मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही, तर शाळेत जाणार नाही हे त्याचा उद्देश आहे. ओके, आणि कशामुळं, की ताप आलेला आहे, मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. एकच उद्देश आहे आणि एकच विधी आहे. ज्या समासात द्वितीय पद हे प्रधान असते, असा समास ज्याच्यामध्ये द्वितीय पद हे काय असतं, प्रधान असतं, ते समास कुठलं असतं, तत्पुरुष समास. लक्षात ठेवा, तत्पुरुष समास, द्वितीय पद प्रधान. प्रथम पद जे आहे ते प्रधान असेल तर कुठला समास असतो, अवयवीभाव. लक्षात ठेवा, अवयवीभाव समास ज्याच्यामध्ये प्रथम पद हे जे असतं महत्त्वाचं असतं, प्रधान असतं. ज्या समासात ज्या दोन्ही पद प्रधान असतात तर कुठलं असतं, द्वंद्व. लक्षात, द्वितीय नाही, दोन्ही पद ज्याच्यामध्ये प्रधान असतात ते कुठलं, द्वंद्व समास. त्याच्यानंतर ज्या समासात दोन्ही पद प्रधान नसतात, हे द्वितीय डबल झाले. ज्या समासात दोन्ही पद प्रधान नसतात ते कुठलं असतं, बहुव्रीही समास. बहुव्रीही समास कुठला, ज्या समासामध्ये दोन्ही पद हे प्रधान नसतात, हे द्वितीय काढून टाका. समास ओळखा. बहीण भाऊ हरिहर, बहीण भाऊ हरिहर, द्वंद्व समास. दोन्ही जे पद आहे ते महत्त्वाची आहे, प्रधान आहे. बहीण भाऊ हरिहर. समास ओळखा. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, तत्पुरुष समास. लक्षात ठेवायचं. शनोशनी यथाशक्ती अवयवी भाव समास. चहा पाणी वगैरे इत्यादी समाहार द्वंद्व. मीठ भाकर, मीठ आणि भाकर समाहार द्वंद्व. रमाकांत बहुव्रीही समास. लक्षात ठेवा, बहुव्रीही समास रमाकांत. रमा आहे ज्याची कांत. बार भाई, बार भायांचा समूह म्हणजे 12 भाऊचा समूह, द्विगु समास. द्विगु समासमध्ये जे असतं जनरली 12 भाई यांचा समूह जेव्हा दर्शवतो तेव्हा द्विगु समास. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहे, तर एकूण 3 आहे. तो, ती, ते, हाई, हे, जोजीचे.
मूळ सर्वनामे किती आहे? 9 आहे. त्याच्यामध्ये लिंगानुसार बदलणारी जी आहे ती 3 आहे. तो, ती, ते, हा, ये आणि जो, जी. खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दाच्या विभक्तीचा प्रकार आपल्याला शोधायचा आहे. मुलांनो ही वाक्य 10 मिनिटात लिहा. मुलांनो ही वाक्य 10 मिनिटात लिहा. तर संबोधन लक्षात ठेवा, नो आलेला आहे, हे ठळक अक्षरामध्ये करायचं राहिलं. मुलांनो ही वाक्य 10 मिनिटात लिहा. तर मुलांनो हे जे आहे ते काय? संबोधन. याला नो लागलेला आहे म्हणून हे संबोधन आहे. अकलेचा खंदक म्हणजेच काय? मूर्ख मनुष्य. लक्षात ठेवा, अकलेचा खंदक मूर्ख मनुष्य. कानामागून आली आणि तिखट झाली म्हणजे मागून येऊन वरचढ होणे. मागून येऊन वरचढ होणे, कानामागून आली आणि तिखट झाली. काकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजेच काय? गोष्ट जवळ असताना आपण इतरत्र शोधत असतो म्हणजेच काय? काकेत कळसा आणि गावाला वळसा. गोगल गाय आणि पोटात पाय म्हणजेच बाहेरून गरीब आतून कपटी. बाहेरून गरीब आतून कपटी. कोल्हा काकडीला राजी म्हणजेच काय? लहान माणसे अल्प संतुष्ट असतात म्हणजेच काय? कोल्हा काकडीला राजी. आधी जन्मलेला म्हणजे अग्रज आणि नंतर जन्मलेला म्हणजे मागाहून, ज्याला आपण जन्मलेला म्हणतो. एक असतं आधी जन्मलेला म्हणजे अग्रज आणि मागाहून जो जन्मलेला असतो. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकून देत. एकच अक्षर परत परत येतो व त्यामुळे भाषा ही तालबद्ध होते तेव्हा कोणता अलंकार होत असतो? एकच अक्षर परत परत त्याची जी आहे पुनरावृत्ती होत असते त्यामुळं भाषा ही तालबद्ध होत असते तेव्हा अनुप्रास अलंकार होत असतो. लक्षात ठेवा, अनुप्रास. बालिश बहु बायकात बडबडला. ब जो आहे प्रत्येकदा याच्यामध्ये रिपीटेडली आलेला आहे म्हणून एकच अक्षर जर परत परत येत असतो त्यामुळे भाषेला तालबद्ध होते आणि भाषेला जे आहे याच्यामध्ये एक लय निर्माण होते आणि तेव्हा जो अलंकार होत असतो तो अनुप्रास अलंकार होत असतो. आणि हा जो होता आधी जन्मलेला अग्रज आणि मागाहून जन्मलेला अनुज. ओके. त्याच्यानंतर श्लेष अलंकार केव्हा असतो? श्लेष अलंकार हा शब्द एकच अर्थ, जेव्हा शब्द एकच आहे पण त्याची अर्थ दोन आहे अशा पद्धतीने जर वापरलेला असतो शब्द तेव्हा श्लेष अलंकार होतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे काय? पाणी सुद्धा देतोस मेघ आणि त्याचप्रमाणे जीवन म्हणजे जीवन सुद्धा देतो आपल्याला, त्याच्यामुळे आपण जगतो. उपमा अलंकार केव्हा होत असतो? वस्तूमधील हा समानता दर्शवत असतो. सम समान असे जर शब्द आले तर समजून घ्यायचं जे आहे कुठला अलंकार आहे? उपमा अलंकार. वस्तूमधील हा समानता दर्शवत असतो. उत्प्रेक्ष अलंकार केव्हा असतो? उपमेय हे उपमान आहे असं दाखवलं. उपमेय आणि उपमान हे समान आहे. अक्षर जणू मोतीच. अक्षर म्हणजे काय? मोती. मोती म्हणजे काय? अक्षर. तर अक्षर म्हणजेच काय? मोती. तर उपमेय हे उपमान आहे. उपमेय काय? अक्षर जणू मोतीच. त्याला मोत्याचं काय? उपमान दिलेलं आहे उपमेयाला. अपन्नती अलंकार केव्हा होत असतो? अपन्नती अर्थ हा गुपित असतो याच्यामध्ये. हे संत नाही देवच आहे. अर्थ काय? गुपित आहे. हे संत नाही देवच आहे. आपण त्यांना देवच म्हणत आहे पण ॲक्च्युली काय? ते संत आहे. रूपक अलंकार हा केव्हा होत असतो? रूपक अलंकार उपमेय व उपमान हे समान असतं. जेव्हा उपमेय आणि उपमान हे दोन्ही काय? समरूप असतं, समान दाखवलेलं असतं तेव्हा समजून घ्यायचं की कुठला अलंकार आहे? रूपक अलंकार. अन्योक्ती अलंकार एखाद्याला आपण टॉन्ट मारून बोलतो म्हणजे आपण दोघं बोलत आहे आणि तिसरा तिथून जातात तर त्याला आपण जे दुसऱ्याला बोलतो ते त्याला बरोबर लागतं त्याला काय म्हणतात? टॉन्ट मारणे किंवा उद्देशून बोलणे म्हणजेच कुठला अलंकार? अन्योक्ती अलंकार. त्याच्यानंतर कोंबड्याचे आवरणे त्याचप्रमाणे हंसाचं काय असतं? कलरव. लक्षात ठेवा, कोंबड्याचं आरवणं त्याचप्रमाणे हंसाचं कलरव. मोरांची केकावली तर मुंग्याचं काय असतं? गुंजारव. लक्षात ठेवा, मोरांची केकावली त्याचप्रमाणे मुंग्याचं गुंजारव. गृहस्थ शीर्ष हे जे आहे गृहस्थ शीर्ष हे कुठल्या प्रकारचे शब्द आहे? तर हे तत्सम आहे. तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत किंवा ॲज इट इज आलेले जे शब्द आहे त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो किंवा जे ओरिजिनली संस्कृत शब्द आहे त्याला तत्सम शब्द म्हणतात. बटाटा हापूस हे शब्द मराठी भाषेत आलेले आहे आणि हे कुठल्या भाषेतून आलेले? पोर्तुगीजमधून आले. लक्षात ठेवा, बटाटा हापूस. खुळा गोळा रेडा हे मूळचे आपले मराठी शब्द आहे, याला देशी असं म्हणतात. दलाल हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला? दलाल हा शब्द कुठल्या भाषेतून आला? कानडी, गुजराती, फारसी की तामिळी? हे तुम्हाला कमेंट करायचं आहे उत्तर. तर हे सर्व 75 प्रश्न आपण जाणून घेतले. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीकरिता मार्गदर्शन व टेस्ट सिरीजकरिता चॅनलला जी आहे व्हिजिट करत राहा आणि studycircus.com वरती लाईव्ह टेस्टसुद्धा आणि PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.